बाई राणी मी काय म्हणतो, घे बरं लवकर लवकर ताटगीत काढ बरं. नवरदेव नवरी इथं बसले आहे. आपल्या घराबाच्या लक्ष्मीच्या घरी गेले आहे. तिथंच उतरवले नवरदेव नवरीले. तुम्ही काय म्हणतो, पाहुणी आता कमी आहे. लवकर लवकर गृहप्रवेशाची तयारी कर. चांगली कर. नवरी जशी आनंदी झाली पाहिजे. नवरीच्या इकडल्या 2-4 जणी आहे, त्याला वाटलं पाहिजे का नाही बा चांगलं केलं म्हणून. कर तू लवकर लवकर. साडी बदलली वाटते त्या. हो आई, तुम्ही काही काळजी नका करू त्याची. फक्त नवरदेव नवरीला घेऊन या 10-15 मिनिटानं. आणि आता सध्या गोंधळ कमी आहे तिकडे आहे नवरदेव नवरी, त्याच्याच मागं सगळं वराड आहे. तर मी काय म्हणतो, मी करून घेतो बरं. तुम्ही घेऊन या त्याईले. बरं मला का नाही बरंच नाही लागत ते साडीनं. मी करून टाकली ते साडी. सारा दिवस भरायचं कचकच नाही लागत काय. लग्न होऊन आलं तर मला दिवसभर ते साडी घातली ना कचकच लागे. मग आता मी नरम साडी घालून घेतली घरी घालायची. हो माय, तुले म्हणत होती मी खायला बदलली बिचारी साडी. फोटोग्राफर आहे, फोटो काढते, चांगलं नाही वाटत. काय घरची साडी घातली ठेवा लागत होती काही वेळ. नाही फोटो गिटो लय काढले बापा, दिवसभर फोटो काढले. तुम्ही त्याचं टेन्शन ना घेऊ. मला कचकच लागे, मी काढून टाकली. तुम्ही नवीन सुना आहे, त्याकडे पाहिजे सगळेजण रजा लागत होती. काय साडी घातली होत आहे याच्यात मी चांगली दिसतो काही नाही. मग तुम्ही नवरदेव नवरीले आणायची तयारी करा. आणि वराडाईले म्हटलं नाश्त्या गिस्त्याचं का आहे तर पाहा लागन ना. त्याच्या इकडले पाहुण्याची आपल्याला सरभराई चांगली करावंच लागन ना. आई तुम्ही पहा पहिले त्याच्या सगळी सोय लावा. आणि जेवणा गिवण्याचं काय आहे तर सगळं मटेरियल झालं काय पा. नाही तर मग वेळेवर अधिक विचारत बसून आपल्या माणसाचं काही लक्ष राहत नाही. हो मी त्या बाबाला विचारतो काय आहे तर कसं आहे तर. आणि त्याला म्हणतो करा म्हणून लवकर लवकर. त्याच्या दिवस रात्रीचं जरासं गोळगीळ आहे ना आपल्या घरी. नाहीतर वड्या केल्या त्या वड्या द्यायचा, चांगलं नाही वाटत पाहुणे आहेत. हो वड्या तर द्यास लागते. आपलं काय कंपना करायचं चांगलंच करायचं आहे. आणि उद्या तर रिसेप्शनच आहे. काय विषय राहिला मग, उद्या रिसेप्शनला चांगलं जेवणच आहे. चिंटूची भावा इकडे ये ना. ये ना लवकर ये ना. का हो काय साठी बोलून राहिली. मी माणसासोबत गोष्टी होऊ राहिलो तर तुला काय आता काय काम पडलं. हो आता ह्या का गोष्टी करायचा वेळ आहे काय. गोष्टी करायचा वेळ आहे काय. बसले गोष्टी ताणत. तिकडे सोय लावणार जेवणाची रात्रीच्या पाहुणेसाठी. जरासं ठेणे आहे तुम्हाला, नुसतं गोष्टीच आहे. गोष्टीत बोलावलं तिकडून तुम्हाला त्रास झाला. आपल्याला काय लावं लागते, कॅटर्सवाल्याला देऊन दिला आहे ना, करत बसा. डायरेक्ट घरी आणून देते ते. बरोबर वाढणं गिरणं थेच करते ना. आपल्याला काय टेन्शन आहे, तू टेन्शन नको घेऊ. अगोचं बरोबर सर्व सोय लावून ठेवली आम्ही करणार ना. तुला टेन्शन येईन म्हणून तिकडे देऊन दिलं. कुठं बसतं कोणी हाय नाही हाती नाही पायी धराले. कुठं टेन्शन घ्यायचं आहे. डायरेक्ट कॅटर्सवाल्याच ऑर्डर देऊन दिली मी. असं जास्त सांगितलं ना 10-15 टाटो. नाही तर मग वेळेवर कमी जास्त पडलं तर म्हटलं नाचक्की होती म्हटलं. सांगून ठेवतो आत्ताच. जरासं जेवण जास्तच सांगायला लागते, सांगितलं ना. हो इरावती तू कायले काळजी करतो. 10 काय मी आता 100 प्लेटा जास्त सांगून दिल्या. कोणी कमी जास्त येत राहते जेवाले. मी काही एवढा हे आहे का नादा. सांगणार नाही. तू टेन्शन घेऊ नको म्हटल्यावर घेते बिचारे. कशीच आहे तू, काही समजतच नाही तुझं. हो टेन्शन येते. कोणा देखता कमी पडलं म्हणजे चांगलं नाही वाटत ना, जीवाला चांगलं नाही लागत. पाहिलं का आपल्या घरी कधी कमी पडताना. कधी कमी पडलो नाही आपल्या घरी. पडलं नाही पण जीवाले कार्यक्रम होईपर्यंत पुरा धाकधुकच राहते ना म्हणून. मग आता नवरदेव नवरीला घेऊन येऊ. सारा वराडाई आहे तिथं. आल्याबरोबर त्याला नाश्ता गिस्त्याला द्यायचा वराडाईले. पोरा गिरायला द्यायला लाव जा. आता काही नाश्त्याला द्यायला लागतो. डायरेक्ट आता जेवणच आहे ना. आता 8 वाजून गेले. नवरदेव नवरीला घेऊन यायचं आहे. डायरेक्ट जेवायला बसून देऊ. एवढा काय वेळ. उद्या सकाळची नाश्त्याचा काय आहे तो. तसं तुमच्या मतानं नाही देत. मग उद्या सकाळी जा. चला गृहप्रवेशाला सुरुवात करावी. नवरदेव नवरीने समोर यावे. आलो आम्ही समोर. पुढे तुम्ही इथे ठेवलेली जी पायली आहे, पायलीमध्ये तांदूळ ठेवलेले आहे. नवरीने आपला त्या पायाने जो पायलीमध्ये जे तांदूळ आहे आणि पायली आहे तिला ओलांडून आतमध्ये यावे. नवरदेव नवरीला टिक्का लावला ना तुम्ही. हो भटजी लावला. सगळे भटजीच आहे ग. आजी सर्व यांचं रीतीभातीनच काम दिसते मला. सर्व कार्यक्रम त्यांच्याच मताने झाला ना पण भटजीच्या. मग नवरीने ओलांडून यावी. मी काय करायचं आहे भटजी. त्यांच्या मागे मागे यावे आणि त्यांच्या पावलांचे ठसे घ्यावे सर्व घरामध्ये. भटजी आम्ही कुंकूचं ताट ठेवलं आहे तिथं. बाई रश्मी काय करतो, कुंकूचा पाय जे आहे ते त्या रुमालवर टाकशी ना. हो आई करते ना. या आतमध्ये आणि सर्व रीतीभातीने सर्व या बरोबर सांगितलं ते समजलं ना. हो सर्व समजलं येते ते. भटजी आता झालं, आता काय करावं लागते. काही नाही, आता तुम्ही सर्व काही करू शकता. नवरदेव नवरींनी हातपाय वगैरे धुवू शकता. आता काही नाही आहे. उद्या सकाळी सर्व तयारी करून ठेवावी. उद्या सत्यनारायणाची कथा ठेवलेली आहे. तरी सर्वांनी 7 वाजता तयारीत राहावे. नवरीबाई तुम्ही पण सकाळी 7 वाजता तयारीत राहावे. मग म्हणाल की माझावाला हे झालं नाही ते झालं नाही, हे मला चालणार नाही. तुम्ही लुगडं घालून राहायचं. आणि तुम्ही नवरदेव तुम्ही छानपैकी धोतर घालायचं आहे आणि तेव्हाच पूजेला बसायचं आहे. झाल्या बाई सर्व एकदाच्या रीती भाती झाल्या. तर उद्या डायरेक्ट सकाळी हेच आहे काय म्हणते सत्यनारायणची कथा. कोणत्या रूम मध्ये आपल्याला स्पेशल रूम दिली पाहिजे आजी. बाई स्पेशल रूम असली म्हणजे बरं राहते. कसं वेगळं नाही वाटत. चांगलं आपल्याला एक स्पेशल रूम असली म्हणजे. स्पेशल रूम मध्ये टेन्शन नाही, आपण आपल्याच राहतो मग आपले वराड. उद्या भेटूया. उद्या येणार आहे मी. तुम्ही सर्वांनी सर्व तयारी करून ठेवा. जे मी सामान लिहून दिलेलं आहे ते सगळं हजर असलं पाहिजे. वेळेवर हे नाही ते नाही पूर्ण काढून ठेवायचं आज रात्रीच.
हो हो भटजी, तुमच्या म्हणण्यानुसार सर्व आम्ही काढून ठेवतो. जिचं काम भलं स्ट्रिक आहे बा. की मग जाऊ शकतो का मी? आम्ही कुठे कुठे जायचं आहे? तयारी वगैरे मला करायची आहे, हात वगैरे धुवायचं आहे. हो, विहांची पूर्ण स्पेशल रूम देऊन दे यांना. आणि यांचे सगळे वराड गिराट तिथंच राहू दे. आजी तुम्ही ते त्यांच्याच रूममध्ये जा. आणि तू विहान बाबू यांच्या रूममध्ये जाऊन तयारी करजो, माझ्यावाल्याच मध्ये करजो. हो आई, तू काळजी करू नको, मी तिकडेच करतो. तुम्ही जा माझ्या रूममध्ये, रूम दाखवून दे यांना. राणी तू चला जाऊ बाई. चला गच गाऊबाई वगैरे करतात कशाला फॉर्मॅलिटी. रश्मीच म्हण ना, मला चांगलं वाटतं रश्मी म्हटलं तर. तू नाही ताई, तुम्ही मोठ्या, तुम्हाला तुमचं रिस्पेक्ट द्यावंच लागेल ना. द्या, काय म्हणायचं आहे मग ठरवा. पहिले दाखवून दे राणी. या या आजी, या घरात या. तुम्हाला इच्छा इथं उभे ठेवलं ह्या गोष्टी करून राहिल्या. रूम दाखवायचा पत्ता नाही यायचा. काही पाहुणे रस्त्यावर थांबवलं असं काही नाही आहे. तर गोष्टी आता सुरूच राहते, तर थांबावंच लागत असते. रश्मीताई, या ना आजी, लाजू नका. कोणीच नाही रूम मध्ये, या ना. आता कशाला लाजायचं आहे? आपलंच तर घर आहे आता. ही यांचीच रूम आहे रश्मीताईंची. या. हो, आम्ही येतो ना. ती रश्मी आता हातपाय धुवायला गेली. ती त्यांची मैत्रीण आहे का? त्यांच्याच बरोबरची आहे का? हो, तिचीच मैत्रीण आहे ना ती. मी काय म्हणत होतो राणी, तू माझ्या पोरीसारखीच आहे. मी काय म्हणतो, आमच्या ज्या गाडीत म्हटलं बॅगा गिगा त्या काही काढल्या नाही, कोणत्या पोराले काढायला लावजो आणि घेऊन यायला लावजो इकडे. हो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बरोबर काढून आणायला लावतो मी. मुलांना इथं ठेवून द्यायला लावतो. तुम्ही आता आराम करा छानपैकी. हो, आम्ही आराम वगैरे करतो, साड्या गिड्या बदलून टाकतो आणि थोडासा आराम करतो. हो, तुम्ही आराम करा. मग मी जेवायला बोलावलं येईल तोपर्यंत. कशाला रश्मीताई तिकडे गेल्या? रूममध्येच तर त्यांचं स्पेशल जे आहे बाथरूम, संडास सर्वच आहे इथे. काय माहिती, तिला दिसलं तिकडे, तिला असं वाटलं का जाऊ बा इथंच. आता घरात आली पहिल्यांदा, तिला काय माहिती. आता तुम्ही सांगितलं म्हणून आम्हाला माहीत. आता आम्ही इच्छीच वापरू ना मग. आता तुम्हाला याच्यात घुसलं का तुम्हाला बाहेर निघायची गरज नाही पडत. सर्व आहे इथं, सगळं सोयी आहे त्यांच्याच रूममध्ये, सर्व सोयी आहे. मग मी जातो आजी. पाणी वगैरे भाजी पाहिजे का तुम्हाला? नाही, आम्ही सगळं चहा पाणी सगळं तिथंच दिलं आम्हाला. तुम्ही नाश्ता वगैरे मग काय आता काही घ्यायचं राहिलं का? तू सगळी तिथंच आमची सोय झाली ना. काय आता द्या देता, आता सर्व पोट भरलेलं असते आमचं. छान केली पण तुम्ही सर्व सोय आमची खूप छान केली. धन्यवाद धन्यवाद. आम्ही सर्व म्हणजे सर्व सांगूनच ठेवलं होतं. त्याच्यानुसार सर्व तयारी झालीच होती ना, म्हणून सर्व बरोबर झालं. माय किती सुंदर घर आहे हो माय, किती पॉश घर आहे हो बे. माय पाहायच्या ध्यान लागून राहिलं. आपलं पाय बाई कसं घर आहे. रश्मीला भल्लं साजरं भेटलो हो माय. पुन्हा माय आपल्याला काय भेटलं असतं, आपणही दुर्लक्षच केलं असतं. ते आप्पा जे आले ना, जाऊन तर पहा तुम्ही, जाऊन तर पहा एकदा पोराच्या घरी जाऊन तर पहा. आणि आलोय बाई माहीतचे सारे जण. पोराजीचं सारा पसंत झालं. पसंत करा जोगता आहेच ना माय. पाहिनं किती साजरं घर आहे. आता हिची रूम मस्त पाय बरी, किती मस्त आहे. दिवाण किती मोठा आहे बापा. हा रश्मी, मस्त आहे तुझी रूम तर, खूपच छान आहे ग. हो छानच आहे. मला यांनी दाखवली होती म्हणा. सर्वच आहे याच्यामध्ये, वॉशरूमही आहे, सर्वच आहे. बाहेर जायची गरजच नाही इथून. छान आहे ग. तुला जर आता कॉलेज गिलीत जॉईन करायचं असलं, एका काठा नाही तुझी रूम, तर काही डिस्टर्ब नाही होती, तर काहीच आवाज नाही येत. हो सर्वच चांगलं आहे यांच्या घरचं. मला यांनी पहिलेच दाखवलं. गोष्टीच करता का? बसा ना, जरा आराम वगैरे करा ना. हो बाई, आता गोष्टी तर करून राहिलो. आता आराम गिराम काय, होतेच आहे आराम ना, होतेच आराम. आता बाथरूम गिथरूम सारा पाहून येतो ना आम्ही. कसं आहे घर तर. बा तुम्हाला जसं वाटतं तसं करा. आराम करा, समजा आराम करा. घर पाहायचं घर पहा. मी आता साडी वगैरे बदलून घेते. साडी बदलून घे, एखादी पातळवाली साडी घाल. हे ना खूपच जाड तुला, म्हणजे असं गरमी होत असं. म्हणूनच म्हटलं मी कपडे चेंज करून घेते आता.